दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शाहूनगर गोडोली सातारा या ठिकाणी माधुरी संतोष निर्लेकर आणि सुषमा राहुल जगताप अशा दोन वहिनींना भेटणार आहोत. बरं, दोघी हट्टी आहेत. तेव्हा आता त्या दोघींच्या मिस्टरांची काय तारांबळ उडत असेल हे त्यांच्याशी गप्पा मारल्यावरच कळणार. चला जाऊन भेटूया दोन्हीही कुटुंबांना. किती वर्ष झाली लग्नाला? आ गए मेरी मौत का तमाशा देखने. आज माहेराहून आलोय तुमच्या काळजी करून. अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी. एखादी गोष्ट ही झाली नाही ना, तिला पटली नाही ना, पटकन राग येतून बोलून दाखव. कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कर्म के जोर पर हड़ताली वर्तमान को खत्म करना चाहती थी. लवकरच शिष्टमंडळ बोलवणार. नमस्कार. घेतो थांबा, आधी लक्ष्मी देतो. वेलकम सर. थँक्यू. उखाणा घ्या. अजिंक्य तारा आहे साताऱ्याची शान, संतोषरावांचं नाव घेते पैठणीचा आज आहे माझाच मान. काय सांगता हो? द्या ओळख करून सगळ्यांनी. हे मिस्टर संतोष नेर्लेकर. नमस्कार. सासूबाई नमस्कार. सासरे, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. ही ननंद, नमस्कार. दाची नमस्कार. आणि हा माझा भाऊ नमस्कार. आणि सगळे कॉलनीतले आणि ह्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. 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 काय बघा, कॉलनीतल्या सगळ्यांना बोलवलं आणि उन्हात उभं ठेवलं. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि गप्पांना. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? वाळवा तालुक्यात पडवळवाडी म्हणून गाव आहे. पडवळवाडी. हम्म. आणि मग तिथे मिस्टर आले तुम्हाला भेटायला? हो. कसे काय? ह्यांच्या मामांनी स्थळ सुचवलेलं. काय तिकडे जा म्हणून? नाही. मग त्यांनी ह्यांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना फोन केला. काय? त्याच्यानंतर तेच की मुलगी आहे, उंची आहे, त्यांना उंची मुलगी पाहिजे होती ना. उंची मुलगी? हा, उंच जास्त. उंच असलेली मुलगी? हा, उंच असलेली मुलगी पाहिजे होती. हा. का? त्यांची हाईट जास्त आहे त्यामुळे. कोणाची? मिस्टरांची. बोलवा जरा, काय हाईट आहे बघू. नमस्कार. 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 स्वागत आहे तुमचं. थँक्यू. थँक्यू सर. व्हेरी गुड. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 2.5 वर्ष झाली. बरोबर. तरी 2.5 फुटावर बसला होता. सुरक्षित अंतर ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा. बरं, मी जेव्हा आलो ना, तेव्हा काही जण तुम्हाला नाना म्हणून हाक मारत होते. ते का? नाना पाटेकरचं हे म्हणजे ऍक्टिंग आवाज वगैरे काढतात ना, त्यामुळे मग यांना नाना पाटेकर म्हणजे हो. नाना म्हणून बोलवतात त्यांचे मित्र सगळे. ओ कसं, जरा ऐकवा ना आम्हाला. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी. थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा. फिर आप चर्चा करते घर चल जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दानगी बुजदिली एक दिन इस देश की मौत का तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना तुम्हें मुझे, कुछ नहीं. तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजों की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब चल गद्दार नेताओं के गुंडों की. धर्म के नाम पर ये तुम्हें बहकाते हैं, तुम एक दूसरे के गले काट रहे हो. काटो काटो. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी. सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी, इंसान. इंसान नीचे देखा तो सब कीड़े बन गए. कीड़े कीड़े रेंगते रहो, सड़ते रहो और मरो. आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कर्म के जोर पर हड़ताली वर्तमान को खत्म करना चाहती थी. कौन समझा उसकी बात को? सब साले मुर्दे जिंदा लाशें. किसे जगाती हो? मैं जाग गया. थँक्यू. तुम्ही किती वेळा ऐकलाय हा डायलॉग? ह्यांनी
लग्न म्हणजे मध्ये अंतर होतं ना लग्न व्हायच्या अगोदर. आधी काय ते ठरवा. लग्नामध्ये अंतर होतं. एंगेजमेंट आणि लग्न या दोन्हीमध्ये अंतर. तेव्हा फोन करायचे तेव्हा एक वेळा त्यांनी सांगितलं. फोनवरून डायलॉग म्हटला होता. अशा हसतात ते. म्हणून यांना नाना म्हणतात. हो. बरोबर. यांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कसा आहे स्वभाव रागीट यांचा? हो. हे असले सीन बघून तुमचं असं झालं. आणि रागीट आहे आणि मग थोड्या वेळानं शांत होतात. पण ओरडलेलं विसरत नाही मी, त्यामुळे मला पण मग राग येतो. म्हणजे तुमचं रागाच्या भेंड्यात चाललेले असतात. तुम्ही रागावलात, आता मी रागावते. हो ना. असं दोघांचं एकमेकांवरती रागावणं सुरू आहे की नाही? हो आहे. पुढच्या खेळात सुद्धा दोघांनी मिळून खेळ खेळायचा. हो. 9 थरांचा मनोरा रचायचा. हा 2 मिनिटाची वेळ सुरू झाली. व्हेरी गुड. 6 म्हणजे 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता बघूया किती मिळणार आणखी. 7. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे. आणि आता जाऊन भेटूया जगताप वहिनींना. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ना वहिनी, यांना कधी राग येते असेल असं वाटत? खूप रागीत आहेत. पावसात जाऊन उभे राहिले. हा पावसात गेले. हा? हा. कळलं बाबा. लग्न होईपर्यंत ह्याला उन्हाळा जाणवला नाही. की लक्ष्मी आली. धन्यवाद धन्यवाद. घ्या उखाणा. शिवरायांसारखे पुत्र, जिजाबाईंसारखी माता, राहुल रावणचे नाव घेते, होम मिनिस्टरच्या पैठणी करता. वा वा वा. छान छान छान. त्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी मुलगी. बरोबर. हे वडील. नमस्कार. हे आई आणि ही सगळी कॉलनीतली. नमस्कार 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 सगळ्यांना. आणि आता गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? फलटण. शिक्षण वगैरे सगळं फलटणला? नाही, SY पर्यंत फलटणला झालं. मग MA पर्यंत इकडे केलं मी शिवाजी कॉलेजला. का साताऱ्याला? का नाही, लग्न ठरलं माझं लगेच? हा SY मध्येच लग्न ठरलं. कसं काय? बघाबघी चाललेली. बघाबघी? कोणी केली बघाबघी? आई वडील. हो. आणि लगेच लग्न ठरलं आणि लग्न झालं पण? झालं लगेच. आणि मग पहिल्यांदा कुठे बघितलं एकमेकांना? नाही, माझ्या मामाने हे स्टाफ मेंबर आहेत बँकेमध्ये. मग मामांनी स्थळ सुचवलं आई वडिलांना. काय की चांगला मुलगा आहे? आहे, चांगला मुलगा वगैरे आहे. जरा बोलवा त्यांना, बघू द्या तरी चांगला मुलगा. नमस्कार नमस्कार. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ना वहिनी, यांना कधी राग येते असेल असं वाटत? काय वाटत? खूप रागीत आहेत. काय? हो. चेहऱ्यावरून तर वाटत नाही. खूप रागीत आहेत, महाभयंकर. असं कधी झालंय का की राग आला आणि बाहेर जाऊन खड्डा खणला वगैरे? नाही नाही, असं नाही झालं. असं नाही झालं? नाही. पावसात जाऊन उभे राहिले? हा पावसात गेले. म्हणजे काय झालं होतं? असंच उन्हाळ्याचे दिवस होते. मग मी सकाळची सांडग्याची भाजी केली होती. सांडग्याची? हा सांडगा त्यांना आवडत नव्हता. पण त्या दिवशी मी सकाळी विचारलेलं सुद्धा की तुम्ही खाणार का म्हणून. तर ते बोलले की मी खातो म्हणून. मग जेवायच्या वेळेस विचारलं खाणार आहे का वगैरे. तर म्हटले तुला कोणी सांगितलेली ही भाजी करायला? मला आवडत नाही, तुला माहित नाही का? आईला विचारलं नाहीस का? तर मग मी पुन्हा म्हटलं थांबा, लगेच भाजी करते दुसरी. म्हणून मी कुकर घेऊन मुगाची डाळ लावा गेले तर यांनी कुकर जोरात आपटला, म्हणजे फेकून दिला बेसिंग मध्ये. आणि म्हटले मला जेवायचंच नाहीये. हा मग मला राग आल्यानंतर मी वरती जाऊन बसले. तुम्ही वर जाऊन? मी वरती जाऊन बसले. त्यावेळी खूप मोठा पाऊस येत होता. हा मग नंतर ना हे आले वरती आणि मला माझ्याकडे बघितलं नाही, काय नाही. हे पावसात जाऊन उभा राहिले. मी म्हटलं आता हा काय प्रकार आहे? मला रागवले, माझ्याकडून चूक झाली. आणि म्हटलं हा काय प्रकार आहे, स्वतःला शिक्षा कर. आणि मग नंतर मला म्हटले मी तुला रागवलोय ना म्हणून मी मला स्वतःला शिक्षा करून घेते. पण सॉरी कधीच बोलत नाही. कधीच नाही. आजपर्यंत बोलले नाहीत कधीच. आज तरी बोला. अशी चिडतो.
म्हणजे कुठेही पटकन राग येतो, मग पुढे कोण आहे याचा विचार करत नाही. मी निघतोच मग. जास्त वेळ न थांबलेलं बरं. पण इतकी गृहलक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे, तुमच्या रागामुळे किती वेळा त्यांना असं वाईट वाटलं असेल, कितीतरी वेळा कोपऱ्यात बसून खूप नकळत वेळा. डोळ्यातून अश्रू आले असतील. पहिल्या वर्षी तर खूप म्हणजे त्रास झाला. हो, हो, खूप. तेव्हा सवयीचं नव्हतं, माहितीचं नव्हतं माहिती तेव्हा. नव्हतं त्यावेळी खूप. पण आता आता काही नाही, आता कमी आले. आता तुमच्या डोळ्यात येतं. पण मला सांगा की 4 वाक्यामध्ये तुमच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर काय सांगा? प्रेमळ आहे आणि कष्टाळूही आहे आणि हुशार आहे, चांगला आहे स्वभाव. आज सर्टिफिकेट देत आहेत, कसं वाटतंय तुम्हाला? छान. छान, पटकन उत्तरे द्या. आता पुढच्या खेळामध्ये दोघांनी मिळून खेळ पूर्ण करायचा. 9 थरांचा तो मनोरा रचायचा. बघूया दोघे मिळून किती थर रचतायत. 1 2 3 वेळ सुरू झाली. सहा राहिले म्हणजे चला 500 रुपयाचं बक्षीस तर मिळालं. बस बस सहा झाले. नको नाही एवढं. एवढ्यावरच थांबणार आहात? बाप. एवढ्यावरच थांबणार. तर हे आता 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. सगळे आरोप करायला सज्ज आहात ना? तुम्ही आरोप खोडून काढायचे. येस. हा, हो. पहिला आरोप कोण करणार? सासरे. म्हणून तुम्ही पहिला. मग माझा मुलगा आहे, मग माझाच पहिला मान ना. बर, करा आरोप करा. सकाळी लवकर उठत नाही, 7:30ला उठते. हा, तोपर्यंत माझं सगळं घरातलं काम निम्मा अर्ध झालेलं असते, स्वयंपाक सोडून ना बाकी सगळं काम झालेलं मग असतं. तुम्हीच करता सगळं? निम्मा मी करते. चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. तुमचा मुलगा बघा आता. नाही. घ्या आता, घ्या, बोला आता. संध्याकाळी पासून रात्री 11 11:30 पर्यंत ती कामच करत असते घरामध्ये. हा, त्यामुळे जरा उशीर होतो सकाळी उठायला. हा. मला मान्य नाही हा आरोप. हा आरोप मान्य नाही. बघा शेवटी बायकोचा झाला की नाही. मला नाही माहिती, तुम्हाला माहिती. दुसरा आरोप कोण करणार? आपण? फटकळ आहे. नाही, पटकन बोलते काही. एखादी गोष्ट ही झाली नाही ना, तिला पटली नाही ना, पटकन राग येतून बोलून दाखव. बरोबरच आहे, ती बोलून दाखवायलाच पाहिजे. आता तुमच्या बायकाचं आम्हाला काय चालतं आम्हाला काय माहिती. ते आम्ही भोगतोय ना खरं. तुम्हाला ते भोगावंच लागणार आहे. बरं, त्या भोगतायत तसं तुम्ही भोगत नाही ना? नाही, आपलं विचारून घेतलं. हा, अजून पुढचा. सासरे बुवा. तर आतापर्यंत 2-2.5 वर्षामध्ये 2.5 वर्ष झाली लग्नाला. हा, पण असं दिसून आलं आतापर्यंत की ती स्वतःच्याच नादात असते. म्हणजे जर काही तिला हवा असेल नको असेल तर नवऱ्याला विचारेल, परंतु सासू सासऱ्याला विचारणार नाही. नाही. काही जर काम करायचं असेल तर सासू इथं टीव्ही पुढे बसलेली असते अच्छा. आणि ही पलीकडच्या खोलीमध्ये बसलेली असते. अच्छा, म्हणजे सासू टीव्ही बघतात हे तुम्हाला सांगायचं. चुकीचा आरोप आहे हा. हा, बघा काय बायकोचे सासरे सुनेशी संवाद कमी साधतात असं माझा आरोप आहे. उलट तुमचा उलट आरोप आहे की हो. ते संवाद कमी कमी साधतात. साधतात. हो. काय हो? मी ज्यावेळेला काही सांगायला जातो पटकन उत्तर देते आणि ते उत्तर न पटणार असते तरी सुद्धा मान्य करावं लागते मला. नाही नाही, म्हणजे कसं आहे माहितीये का, उद्या त्यांनी उत्तर दिलं ना म्हणणार की 10 वेळा सांगून ऐकत नाही. म्हणजे बरोबर चाललंय ना. खास माहेराहून आलोय तुमच्या काळजी करून. आता मोठा मुलगा असतो परदेशात, हे 2-3 महिने तिथं राहिल्यावर मला बायकोशिवाय कोण आहे? कसं मोठा 30 मुलगा वर्षापर्यंत आम्हीच सांभाळून मोठा मुलगा लाडका आहे ना, असं आहे. काय नाही, तसं काय नाही. आईला दोन्ही मुलं सारखी असतात. आई मला मुलासारखीच आहे. आमचं आईला म्हणणं एवढंच दोन्ही मुलं सारखी आहे, असतात. सुनेसारखं राहून फक्त तो सासू सासऱ्याला सुद्धा विचारलं पाहिजे. विचार विनिमय आपण करूया नंतर, याबद्दल चर्चा आपण मग याबद्दल. हा, लवकरच शिष्टमंडळ बोलवणार. बरं, या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आता? लवकर उठत नाहीये, मी उद्यापासून प्रयत्न करेन लवकर उठण्याचा. प्रयत्न करणार, उठणार असं सांगेल. दुसरा? पटकन बोलते, फटकळ आहे हा. मैत्रिणीचा. मी जेवायला बोलवलेलं सगळ्यांना घरी आणि नाही म्हणून सांगितल्यानंतर मला राग आला खूप, त्यामुळे मी अशी चिडून सगळ्यांना काय बोलला? बोलले. काय? मी कॅन्सल करते जेवायचा प्रोग्राम, हा, राहू दे काय असं सगळ्यांना म्हणजे. जेवायला मित्र परिवाराला बोलवलेलं घरी,
आले नाहीत म्हणून या रागावर. म्हणजे आले पण मी ओरडल्यानंतर चिडल्यानंतर सगळे आले. आणि बाबांचा आरोप. संवाद साधत नाही. स्वयंपाक करत असताना जर बोलले तर बिघडलं तर ओरडणार ना ते. कळलं का? सगळ्याची उत्तर आहेत. पण काही म्हणा, आज जी काय बाजू त्यांनी धरली आहे ना अशी नेटाने, त्याबद्दल हा तन्मणी दोघांनाही घेतला. आणि आता जाऊन भेटूया जगताप कुटुंब. नमस्कार. पहिली तक्रार कोण करणार? लवकर उठत नाही. लवकर न उठल्यामुळे सगळा मग कामाचा गोंधळ होतो. मग गोंधळ झाला की चिडचिड करायची. मग लहान मुलगी असेल तिच्यावर राग काढायचा. मुली काय आज मुलीचं वगैरे करायला लागतं, त्याच्यामुळे मुलगी त्रास देते. त्याच्यामुळे मग संध्याकाळी रात्री झोपले नाही उशिरा की मग उशीर होतो उठायला वगैरे. रात्रीचं वगैरे उठते वगैरे ना. नाही. हो. हा. मग कधी उठते, कधी त्रास देते. रोजच देते का? रोज नाही देत, पण मग घेत नाही मुलीला. पण स्वयंपाकात मदत करत नाही ना. मग आई मदत घेऊन पण मदत करत नाही, मुलीला पण घेत नाही, मदत पण करत नाही. मग दोन्ही कामं कशी होणार? स्वयंपाक पण कसा बघायचा आणि मुलीकडे पण कसं बघायचं तिनं? होईल का? पुढचा आरोप. आम्ही फलटणला बोलावलं तर येते ते म्हणते 8 दिवसात आणि 2 दिवसात परत येते लगेच. हे कोण? वडील. तुमचे बाबा. अच्छा. तिला करमत नाही तिला तिकडं. इकडं आता सवय झाली त्याच्यामुळे मग तिकडं बहीण वगैरे जर आली तिची तिकडनं दुसरीकडनं परत इकडं माहेरी, तर ते मग तेवढे दिवस राहते लगेच इकडे येते परत. तुम्ही नीट ठेवून घेत नाही म्हणता. तुमचं या सगळ्या आरोपांवर काय म्हणणं? इथून पुढे मी लवकर उठण्याचा प्रयत्न करेल. एक बरं झालं, काहीतरी झालं. हा. लवकर उठलं तरी आई म्हणतात काय आपल्याला एवढी घाई नाहीये कामाची. त्याच म्हणतात. हा, त्याच पुन्हा म्हणतात. आणि बाबा म्हणतात त्यांचं काय? नाही, मी जाते पण मला करमतच नाहीये. ऍक्च्युली खरं सांगायचं करमत नाही, कारण तिकडे उन्हाळा वगैरे खूप असतो. कळलं बाबा? लग्न होईपर्यंत ह्याला उन्हाळा जाणवला नाही. अशात हसत राहा, आनंदी राहा. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघणार आहोत. पैठणीचा खेळ. आणि आता हा खेळ पैठणीचा. यामध्ये इथून हा चेंडू असा सोडायचा आणि तिकडे कशी कमान केलेली आहे त्या कमानीतून जायला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. जास्त गुण ज्या मिळवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या खेळाला. या, एक तुम्ही टाका. एक टाका. 2. 1. आता तुम्ही दोघे या बाजूला या, तुम्ही या बाजूला. 5-5 झालेले आहेत. ही गुणसंख्या. 3-1. 3-2. चला, शेवटची संधी आहे तुमची. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि उपविजेत्या ठरल्या जगताप वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या निर्लेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. शाहूनगर सातारा इथे रंगलेला एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरचा
हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.